धनंजय, आपण नो कॉस्ट ईएमआय वर हा फोन घेऊया का? काही एक्स्ट्रा चार्जेस पण नाही लागणार. मस्त ना? असं तुला आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की नो कॉस्ट ईएमआय म्हणजे काही एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाहीत, पण असं नाहीये. हिडन चार्जेस असतात. एक सोपी ट्रिक सांगतो ज्याने तुम्ही सुद्धा बघू शकता की किती एक्स्ट्रा पैसे लागणार ते. क्रोम ब्राउझर मध्ये हे एक्सटेन्शन इन्स्टॉल करा आणि Amazon वर जे विकत घ्यायचंय त्या प्रॉडक्ट पेज वर या. इकडे एक्सटेन्शन वर क्लिक करून ज्या बँकेची ईएमआय आहे ती बँक सिलेक्ट करा. आता तुम्हाला इकडे एक्झॅक्ट दिसेल की तुम्हाला किती एक्स्ट्रा पैसे लागणार ते, आणि हे जे एक्स्ट्रा पैसे आहेत ते तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय वर लागणार आहे. याला काय अर्थ आहे? आता इकडे तुम्ही रेग्युलर ईएमआय जर करणार असाल तर त्याच्यात तुम्हाला किती एक्स्ट्रा पैसे लागणार हे सुद्धा बघू शकता. आता हे एक्स्ट्रा पैसे का लागतात? कारण जेव्हा तुम्ही ईएमआय मध्ये कन्व्हर्जन करता तेव्हा तुम्हाला प्रोसेसिंग फी लागते आणि जो इंटरेस्ट असतो त्याच्यावर जीएसटी लागतं. बऱ्याचदा हे आपल्याला कोणत्याही पेजवर दिसत नाही. पुढच्या वेळेस आधी कॅल्क्युलेट करा आणि मग डिसाईड करा की तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय एक्स्ट्रा पैसे देऊन भरायचंय की वन टाइमच पेमेंट करायचंय. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, भविष्यात नक्की कामाला येईल. आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी टेकी मराठीला फॉलो करायला विसरू नका.